मुख्याधिकारी हाय 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 मुख्याधिकारी हाय 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 नगराध्यक्ष हाय 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 अध्यक्ष हाय 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 न्याय मिळालाच पाहिजे. नाही मिळालाच पाहिजे. आज या ठिकाणी गडचांदूर नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक आयोजित करण्यात आली होती. त्यात ठीक 10 वाजता सभा सुरुवात झाल्यानंतर सन्माननीय पीठासीन अधिकाऱ्यांनी समितीत किती सदस्य असावे यावर चर्चा केली व त्यावर मतदान घेतलं. त्यात भारतीय जनता पक्षाचे 8 नगरसेवकांनी समितीत 5 सदस्य असावे असे मतदान केले व सत्ताधारी पक्षांनी समितीत 4 सदस्य असावे असे मतदान केले. ही दोन्ही असा ठराव मांडला आणि तो मंजूर करून घेतला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलवत 4च्या ऐवजी 5 समिती सदस्य करावे असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, परंतु हा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही सभागृह सोडले. जोपर्यंत या विषयावर चर्चा होणार, तो ठराव पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृहात जाणार नाही. आज नगर परिषद गडचांदूर येथे सभेमध्ये पहिल्याच सभेमध्ये या ठिकाणी सभापती निवड आणि ज्या समित्यांची जे आज हे होतं त्या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक हजर होतो. या नगरसेवकामध्ये प्रत्येक समिती ही 5ची असायला पाहिजे की 4ची असायला पाहिजे हा ठराव CO साहेबांनी सांगितला. त्यामध्ये 5चे समितीसाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे 8ही नगरसेवक तयार होतो. तर त्यानंतर अध्यक्ष साहेब आणि त्यांची जे उपाध्यक्ष साहेब आहेत आणि त्यांचे जे 12 नगरसेवक आहेत यांनी 4साठी ठराव मंजूर केला. त्यांनी सगळ्यांचं सहमत घेऊन 12 लोकांनी हात वर केले आणि सगळ्यांनी त्यांचा ते ठराव मंजूर केला. त्यानंतर त्यांना ते कॅल्क्युलेशन समजलं की 4 किंवा 5चं असायला पाहिजे की 5 किंवा 4चं असायला पाहिजे. तर त्यांनी डबल CO साहेबांना विनंती केली की नाही, हा आमचा 4चा नको, आम्हाला 5चा करायचा आहे. परंतु आम्हाला इथे या ठिकाणी म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे 8 आम्ही 5साठीच रेडी होतो आणि या ठिकाणी हा नियमाचा उल्लंघन झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही सभागृह सोडलेले आहे. या नियमामध्ये जर सांगायचं असेल तर तो व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. त्यांनी जो मतदान घेतलं आहे ते व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. त्यानंतर त्यांनी रेकॉर्डसुद्धा लिहिलेले आहे 12 आणि 8 याप्रमाणे त्यांनी 4चं बहुमत करून त्यांनी 4 विषय म्हणजे समितींमध्ये 4 असायला पाहिजे असं ठराव पारित केला आहे. आणि त्यानंतर म्हणतात की ते नियमात न बसता ते परत घ्यायचे आहे, परत निवडणूक घ्यायची आहे. तर मला विनंती आहे की CO साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो कृपया त्यांनी मान्य करावा आणि जर मान्य नसेल तर आम्ही भारतीय जनता पार्टी 8ही नगरसेवक या सभेच्या बाहेर राहू आणि तुम्हाला जे काही समिती स्थापित करायची आहे ते तुम्ही समिती स्थापित करू शकता. धन्यवाद. पहिली सभा म्हणजे समिती गठीत करण्यासाठी CO साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं. त्या सभेमध्ये CO साहेबांनी 21 सदस्यांचं गणित आम्हाला समजावून सांगितलं. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनीच सांगितलं होतं की जास्तीत जास्त 5 ही संख्या बसू शकतो. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी असं सांगितलं की 5 सदस्य एका समितीमध्ये घेण्यात यावं असं आम्ही सांगितलं होतं आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षांनी 5 ऐवजी 4चं कॅल्क्युलेशन केलं आणि 4 नंतर त्यांनी मतदानसुद्धा घेतलं आणि मतदान घेतल्यानंतर 8 विरुद्ध 12 अशी त्यांची संख्याबळ झाली आणि त्यामुळे त्यांनी आपला जो ठराव होता तो पारित केला. त्यानंतर त्यांनी सत्ताधारी पक्षांनी आपला निर्णय बदलवला आणि आता आपण 4च्या ह्याच्याने म्हणजे 5च्या ह्याच्याने मतदान घेऊ असं त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यावेळेस आम्ही नकार दिला. त्यांनी मानलं नाही, आपण 5 प्रमाणे घेऊ असं म्हटल्यामुळे आम्ही सर्व सदस्य बाहेर आलेलो आहोत. उपाध्यक्षाच्या निवडणुकीचा जो फॉर्म भरायचा होता तो 11चा टायमिंग दिला होता. आता 11चा टायमिंग दिल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांनी फॉर्म भरले. त्यावेळेस तो सभागृह खाली करायचं होतं पण त्यांनी सभागृह खाली केलेलं नाही आणि
1 वाजताचं इलेक्शनचं टायमिंग दिला होता. त्यावेळेस सी.ओ. साहेबांनी अशीच गलती करून त्यांनी सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन अध्यक्षांच्या सन्मानाचा कार्यक्रम चालू होता. आम्ही ज्यावेळेस मतदानाला आलो त्यावेळेस संपूर्ण सभागृह भरलेला होता. त्यावेळेस आम्ही आणि आम्हा सर्व सदस्यांना उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. त्यावेळेस इलेक्शन कसं घ्यायचा म्हणून आम्ही ऑब्जेक्शन घेतला. त्यावेळेस सी.ओ. साहेबांनी आम्हाला कोणतीही न मानता काही वेळा तसंच गोंधळ करत ठेवलं आणि नंतर तेथील लोकांना बाहेर काढण्यात आलं. नंतर इलेक्शन घेण्यात आलं. एवढी चूक सी.ओ. साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे. गडचांदूर नगर परिषदच्या विषय समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये नगराध्यक्षाला पकडून 21 नगरसेवक आहे आणि 2 स्वीकृत सदस्य अशी 23 संख्या आहे. आणि आज या ठिकाणी सभापतीच्या निवडीसंदर्भात पीठासीन अधिकारी अश्विनजी चव्हाण साहेब यांनी सभासद गणपूर्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी सभेला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी सभेला सुरुवात करत असताना किती सदस्य असणे आवश्यक आहे हे सुद्धा वाचून दाखवले. त्यानंतर नगर परिषदमध्ये किती सभापती किंवा समित्या असणे हे आवश्यक आहे ते सुद्धा सांगितले. त्यानंतर 5 समित्या या ठिकाणी तयार करण्यात आली. बांधकाम वित्त नियोजन, महिला बालकल्याण आणि पाणीपुरवठा यावेळेस वेगळी समिती तयार करण्यात आली. आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण व क्रीडा अशा 5 समित्या करण्याचे ठरविले. मागच्या वेळेस 4 समित्या होत्या. आणि मग त्यानंतर या समितीमध्ये किती सदस्य असले पाहिजे याविषयी चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे म्हणणं होतं की 5 विषम संख्या असणे आवश्यक आहे, कारण सूचक अनुमोदक सभापतीसाठी आवश्यक होते. त्यामुळे आम्ही 5च्या बाजूने होतो. परंतु एक भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्याच्या हिशोबाने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी ही सदस्य संख्या 4 पाहिजे असं त्यांना वाटलं. केवळ विरोध म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीचा किंवा आपल्या कल्पनेचा विचार केला. परंतु त्यांच्यानंतर लक्षात आलं की 4 सदस्य संख्या घेतल्यानंतर काँग्रेसचा एकच सदस्य त्या सभेमध्ये जाऊ शकते. आणि नंतर चूक एवढी झाली की त्या पूर्ण विषयावर चर्चा केल्यानंतर शिवनी मतदान घ्यायला पाहिजे होते. पण त्यांनी मतदान घेतलं की 4 सदस्य संख्या असणे पाहिजे की 5 पाहिजे. आणि ते मतदान 12 विरुद्ध 8 असा हा ठराव पास झाला, रेकॉर्डला आहे. आणि 12 हे 4च्या बाजूने होते. 12 सदस्य हे गडचांदूर शहर विकास आघाडीचे 12 होते, 4च्या बाजूनं. हा ठराव पास झाल्यानंतर परत आम्ही सी.ओ. साहेबांना सांगितलं की तुम्ही मागच्या वेळेससुद्धा पक्षपात केले. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. जेव्हा मतदान घेतलं, एक प्रक्रिया सुरू झाली. मतदान हा शेवटचा टप्पा असतो. मग शेवटचा टप्पा झाल्यानंतर पुन्हा पूर्वीपासून तुम्ही का घेता, म्हणून आम्ही सभागृह सोडले. आणि दुसरी गोष्ट, मी या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून आहो आणि स्वीकृत सदस्य म्हणून मला संविधानाने दिलेला अधिकार आहे की मी या सभेमध्ये चर्चा घडवून आणू शकतो, माझे विचार मांडू शकतो. परंतु शिव आणि नगराध्यक्षांनी मला सांगितलं की स्वीकृत सदस्यांनी बोलायचं नाही. हा एक संविधानावर घेतलेला हा आघात आहे. मला संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत राहून मी त्या ठिकाणी चर्चा करत होतो. मला माहीत आहे, मी या ठिकाणी यापूर्वीसुद्धा 2014मध्ये स्वीकृत सदस्य होतो. मला मतदानाचा अधिकार नाही, मला हे माहीत आहे. आणि म्हणून मी चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि सांगितलं की आपण हे 4 सदस्य असावे, हा जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे 12 मताधिक्याने, तो मान्य करावा. आणि तर आम्ही सभागृहामध्ये जाऊ, आणि तर आम्ही सभागृहामध्ये जाणार नाही. आणि पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही कायद्याच्या बाजूने आम्ही कायदेशीर कारवाई करू याच्यावर. आणि आम्ही आज या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे.